नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्यात मागील महिन्यात शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत उद्धव ठाकरेंची साथ सोडली। या 6 खासदारांनी मतदारसंघातल्या विकास कामांकरता भरघोस निधी उपलब्ध व्हावा असं सांगत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। या ऑपरेशन टायगर नंतर आज सकाळी नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे 10 ते 12 नगरसेवक फुटणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर रंगली। याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी तात्काळ खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क केला। यावेळी संजय राऊत यांनी पोरजे यांना फोनवरून याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यास सांगितलं। खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या आदेशावरून केशव पोरजे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी नाशिकमधील 10 ते 12 खासदार फुटीची केवळ अफवा असून आम्ही एकमेकांना संशयातून बघावा असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्वप्रथम मी जाहीर करतो की कुठलाही नगरसेवक फुटणार नाही। काल आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आमचे जवळजवळ 13 नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते। सर्व नगरसेवक सोबत आहेत, एकही नगरसेवक फुटणार नाहीये। ह्या फक्त कुठेतरी अफवा आणि एक मिसअंडरस्टँडिंग नगरसेवकांमध्ये केली जाते की ठाकरे गटाचे 12 नगरसेवक फुटणार, मग लगे आम्ही एकमेकांकडे कुठे संशयाच्या नजरेने बघू, असं हे त्यांचं प्लॅनिंग आहे। कुठलाही नगरसेवक फुटणार नाही आणि शिंदे गटात जाणार नाही। आपण नेमकं कोण पात्र आहे? शिंदे गटावाले ज्यांना पुढे भविष्यात उपमहापौर व्हायचे, कोणाला कुठली संधी हवी असेल तर त्यांच्यामध्ये एक सौदा झालाय की तुम्ही ठाकरे गटाचे 10 नगरसेवक फोडून आणा, मी तुम्हाला उपमहापौर करतो, असं त्यांना वरतून सांगितलं जातं। त्याप्रमाणे त्यांनी एजंट नेमलेले आहे आणि तो एजंट आमच्या प्रत्येक नगरसेवकाला भेटायला जातो आणि त्यांना सांगतो नगरसेवकांना की आम्ही तुम्हाला प्रभागाला 5 कोटी निधी देऊ, विकास निधी, आणि तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा। पण या सर्व नगरसेवकांनी जो कोणी भेटायला आले असेल तो सर्व वरिष्ठांना कळवत आहेत। त्यामुळे कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये, आम्ही सर्व एक सोबत आहोत। एजंट कोण आहे त्याचं नाव तुम्ही सांगत नाही, जेणेकरून सगळ्यांना कळेल की हे एजंट आहे। लवकरच त्यांचं नाव पण मी वरिष्ठांशी चर्चा करून जाहीर करतो। हा एजंट पाठवतो कोण तुम्ही म्हटले? शिंदे गटावाले। कोणाला उपमहापौर बनायचं? आता त्यांच्यात कोणला येते ते नाव सांगितलं नाही त्यांनी, त्यांच्यातच रस्ती घेत चालू आहे। आता एजंट तुमच्याकडे पाठवला जातोय, 5 कोटीचं तुम्ही म्हणतात आमिष पण दिलं जात आहे। हो, साहजिकच आहे, तुमच्या नगरसेवकांनी नाव तर विचारलं असेल कोणाकडनं आलेलं ऑफर? नाही, त्यांनी नाव नाही सांगितलं। या लोकांना संपर्क साधण्यात 5 ते 6 लोकांना त्यांनी येऊन संपर्क साधला होता। तसेच आमच्या नगरसेवकांना प्रभागातील विकास कामं करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही, तो निधी उपलब्ध करून देण्यात यावा याकरता काल आम्ही सर्व नगरसेवकांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिलं। यावेळी 13 नगरसेवक उपस्थित होते। त्यामुळे आमचा कुठलाही नगरसेवक फुटणार नाही, ही केवळ अफवा आहे असं देखील त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता पोरजे यांनी पत्रकार परिषदेतून केलेला खुलासा आणि सकाळपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या 10 ते 12 नगरसेवक फुटीची चर्चा यात खरी सम्यता काय हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।